आणि यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात। बातमी आहे मुंबई गोवा महामार्गासंदर्भातली। मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेली कामं गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करणार असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलंय। मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे आणि अपूर्ण कामांसंदर्भात तटकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेटही घेतली आहे। दरम्यान अपूर्ण कामं तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना तटकरेंनी दिल्यात। रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हिणी घाटाची दुरुस्ती करून वाहतुकीसाठी खुल्या करण्याच्या सूचनाही तटकरेंनी दिलेल्या आहेत। आता त्यांनी जिथं जिथं पेवर ब्लॉकचा तिथं वापर केलेला आहे, मी त्यांना सूचना दिल्या की हे पेवर ब्लॉक 2-4 दिवसाच्या वर टिकणार नाही, कारण त्याला प्रॉपर तिथं बेस नसतो आणि एक जरी अवजड वाहन त्याच्यावरनं गेलं तर ते पेवर ब्लॉक निघण्याची शक्यता ही काही नाकारता येत नाही। इथं साधारणपणे पेवर ब्लॉकचा वापर न करता त्यांनी ह्या नवीन मटेरियलचा वापर करून ते खड्डे बुजवण्यात यावे, जेणेकरून ते जास्ती प्रमाणामध्ये तिथं टिकू शकतील आणि वाहतूक ही त्या पट्ट्यातली जी खड्ड्याच्या रस्त्यामुळे तिथं त्रास नाहकचा नागरिकांना सगळ्यांनाच होतोय तो त्या ठिकाणी थांबला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी ते काम करावं। DPR बनवताना ज्या बाबीची खबरदारी घ्यायला पाहिजे ती दुर्दैवाने घेतली गेली नाही, अत्यंत खेदजनक आहे। त्याबद्दलची नापसंती मी गडकरी साहेबांच्या जवळ व्यक्त त्या ठिकाणी केलेली आहे। आता काम पूर्णत्वात येताना ज्या काही तांत्रिक अडचणी आल्या त्याची गेल्या 3 महिन्यात अनेक वेळेला मी बैठका घेतल्या। त्याच्यामध्ये फॉरेस्ट असेल, कोकण रेल्वे असेल किंवा इतर काय बाबी असतील त्याच्यातून प्रश्न सुटण्याच्या प्रक्रियेमध्ये बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे। त्याच पद्धतीच्या सुद्धा दिल्यात की जेणेकरून गणरायाच्या आगमनाच्या पूर्वी कोकणवासी जात असताना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी दुरुस्ती त्या ठिकाणी व्हावी।